असं इंजिन ऑइल असतं. कुलंट आहे बघा, कुलंट आहे. नो टेन्शन. जेवण करायला जातो बाबा आता. लय उशीर झाला पहिलाच, कारण की जेवण नाही केलं. सकाळी आलो बा आपण कृषी पार्टीच्या घरी गाडी घ्यायला. आपली मोटरसायकलवर आलो. मोटरसायकल लावली बा साईडला. इथं गाडी उभा आहे. आपली मोटरसायकल लावली साईडला. इकडून आलो आपण रस्त्यानं. तर मित्रांनो काय म्हणता माहिती का, थंडी. अरे बाप, थंडी तर इतकी बा सकाळी की काय सांगा काय नाही. पण काय करता आपल्याला जाणंच पडतं. मग काय यावाच लागलं ना. मित्रांनो कमेंट करून सांगा की थंडी किती बाबा. तर आता आपण चावी तर आणून द्यावं दे. गाडी चावी घेऊ आणि आपल्याला जायचं आहे आज कृषी. तुम्हाला मी कमेंट करून सांगतो. ओके, चावी घेतली आपण. आता पहिला ऑइल बघू गाडीचं. ऑइल बघा लागेल. काय माहिती का, लांब जायचं आहे. सकाळी गाडी उभा आहे. ऑइल बघणं गरजेचं आहे. माहिती का कसं आहे माहिती का, आता ऑइल पाणी बघितलं ना टेन्शन नाही राहणार. माहिती का इथली कडी गजी कडी अशी बाजूला काढायची. लावायची बघा, लावायला जागा असते. आणि असे इंजिन ऑइल असतं. एक कुलंट आहे बघा, कुलंट आहे. नो टेन्शन. माहिती मित्रांनो काय माहिती का, सकाळी गाडीचं ऑइल पाणी चेंज केलं ना आपल्याला टेन्शन नाही राहत बघा. ऑइल बघायचं. कुलंट बघितलं आपण. ऑइल बघत असलं ना इथं असतो ऑइल बघायचं सिस्टम. आता सर्व्हिसिंग करून आणलेली नाही. हा ना सर्व्हिसिंग करून आणले, पण तरी पण ऑइल बघणं गरजेचं आहे ना. बदली का मग त्यावेळेस नाही सर्व्हिसिंगचं काम नव्हतं ते, फक्त ते दुसरं काम होतं. ते खालून लागली गाडी तर त्याचं काम होतं ते. तर हा ऑइल लेवल आहे ना. त्याच्या अगोदर सर्व्हिसिंग केली नंतर ते ऍक्सिडेंट झाला असं झालं. हा पण कसं आहे तरी पण समजा आपण आपलं चेक केलं मग टेन्शन नाही राहत. वगैरे आहे ना. हा कुलंट पण आहे, बाकी काही टेन्शन नाही. हो मित्रांनो आपण ऑइल तर चेंज केलं बरं का. आता डबल आहे ना, सकाळी ना इंजिन चालू केलं ना 5 मिनिटं चालू करून ठेवायचं बघा. काय माहिती का, 5 मिनिटं चालू करून ठेवलं ना तर इंजिन ऑइल आहे ना जे खाली जे असतं ना ते पूर्ण वर येऊन जातं बघा. तर कधीच आहे ना गडबड नाही करायची. गाडी चालवताना व्यवस्थित बघून घ्यायचं काय चुकलं काय उपलं भाई. आपल्याला समोर चालायला अडचण नाही येत. तर मित्रांनो ठीक आहे, तर आपण आता गाडी पॅक करून मित्रांनो आपण फायनली गाडी घेऊन निघलो बघा. आता आपल्याला आहे ना पार्टीच्या घरी जाणं आहे बघा. आता आहे ना मग काय झालं माहिती का, म्हणजे गाडी त्यांचीच आहे पण गाडी आहे ना एका साईडला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी उभा होती दुसऱ्याच्या घरी. आणि आपल्याला जायचं दुसऱ्यांच्या घरी म्हणजे एकाच्या घरून. म्हणजे त्यांच्या घरून गाडी घेतली आणि त्यांच्या पाहुण्याला घेऊन आपल्याला जायचंय बघा. थोडंसे काय आहे माहिती ना बोल ना. तर मित्रांनो तर राम मंडळी, वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल संदीप ट्रॅव्हल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आपल्या एका नव्या ट्रिपमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपण आज चाललेलो आहे आपल्या ट्रिपसाठी. आपला ब्लॉग आज स्टार्टिंग व्हायला. तर मित्रांनो काय माहिती का, ब्लॉग टाकायची रोज टाकायचा प्रयत्न करतो राव, पण मी काय माहिती का टाकणंच होत नाही माहिती का. त्याच्यामुळे ना
काहीतरी करावं लागेल. तुम्ही लाईक करीत नाही, फॉलो करीत नाही, सबस्क्राईब करीत नाही. दर्शक मनामध्ये दर्शक असे हे तर राव की बाबा ब्लॉग टाकावं, तुम्हाला लाईक भेटत नाही, सबस्क्रायबर भेटत नाही, व्ह्यूज भेटत नाही. काय यार. चला मित्रांनो, लाईक कर जा, फॉलो कर जा राव. कसं आहे माहिती का, सपोर्ट कर जा. तुमच्या सपोर्टशिवाय आम्हाला काही होऊ शकत नाही राव, माहिती का. ऑडियन्सचा सपोर्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. मित्रांनो हे बघा, सकाळ सकाळचा जालना पूर्ण खाली असतो, सुनसान असतो, सगळे झोपलेले असते आपापल्या घरामध्ये, दुकानं बंद असते. आता हा रोड आहे ना, शनी मंदिर रोड आहे, या रोडला आहे ना दिवसा इतकी गर्दी असते, पण आपण लवकर चालल्यामुळे आहे ना गर्दीच नाही आहे बघा. हा फायदा असतो लवकर जाण्याचा, पण नुकसान पण आहे. काय नुकसान माहिती का, सकाळ सकाळी उठ वाटत नाही राव, माहिती का, हे नुकसान आहे. आणि डबल थंडी वाजते, कारण सध्या थंडीचे दिवस चालू आहे, थंडी वाजते. तशी काही अडचण नाही म्हणा, कारण की आपण थंडी असो, पाऊस असो, उन्हाळा असो, सकाळ सकाळी लय वेळेस आलेलं आहे. असं नाही की बाबा आम्ही आलो म्हणून, त्याच्यामुळे काही हरकत नाही आहे. तर मित्रांनो चलत राहते जिंदगी वय म्हणता, सांगा बा तुम्ही. जिंदगी का नाम है, जिंदगी का नाम है. जिंदगीमध्ये टेन्शन येत राहते, अडचणी येत राहत्या, पण त्यांना घाबरून चालन का मित्रांनो, सांगा बरं तुम्ही मला. टेन्शनला घाबरून जमन का, नाही जमणार ना. ओके, तर मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. ओके, तर आपण चमन जवळ थांबा मॅडम, आम्हाला जाऊ द्या. चलो निकलते सन 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 रिप 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 रिप. छत्रपती शिवाजी महाराज चौक. याहू ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे तब मगर. ते रात्र दिसत नाही राव अंधारामध्ये, माहिती का. गजी बहुत तौर. अय मॅडम, अरे रॉंग साइड कसं काय आलं तुम्ही, नियमचं पालन करा बाबा हो. ये देखो क्या आहे. तर मित्रांनो आपण आता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आलो बघा. आपल्याला जायचं समोर कुठे चला तर मग दाखवतो मी. चला ओके बाय. तर मित्रांनो आपण सकाळ सकाळी आलो पार्टीच्या घरी. आपण आहे ना इतक्या सकाळ सकाळी उठून आलो. 5 वाजता उठलो, आंघोळ केली, पावणे 6 वाजेपर्यंत जालन्याला आलो, गाडी घेतली. पार्टीचा अजून यायचा पत्ता नाही. यायचे बाई आपल्या लाईफमध्ये, माहिती का. आपल्या लाईफमध्ये हीच तकलीफ आहे, माहिती, हीच एक तकलीफ आहे की आता काय करावं बरं तुम्ही सांगा बरं. आता तुमच्यासोबत पण असं झालेलं आहे का. काय नाही मित्रांनो, अरे आपण लवकर या आणि आपणच गाडीत टाइमपास करीत बसा, हे कोणता नियम आहे. पण आता करता काय, आपली मजबुरी असते. काय नाही मित्रांनो, ठीक आहे जाऊ द्या, ठीक आहे येईन, आवरून येईन. पण आपण जर उशीर आलो तर मग काय होईल की बाबा लवकर यायला सांगितलं होतं, उशीर झाला, आता आपल्याला अर्जंट जाणं होतं, आता तू उशीर आला. सारे प्रश्न चालूच असते. चांदो ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता समोर जाणार आहे, तिथून कावा निघतो काय निघतो नंतर बघूया. आपल्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा. ओके, धन्यवाद. जेवण करायला जातो बाबा, आता लय उशीर झाला पहिलाच, कारण की जेवण नाही केलं. तर राम राम मंडळी, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल संदीप विथ ट्रॅव्हलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे फायनली
एक जमीन शेती पूर्ण शेतीमध्ये आणि आपण चाललं पाहता आतमध्ये. आपण इथं पण आलो मंगल कार्यालयामध्ये. इथं पूर्ण गाड्या पार्किंगला लावलेल्या आहे आणि इथंच पार्किंगला लावलेली आहे. किती भारी वाटतं बरं, भारी वाटतं का? आपण सकाळी किती वाजता आलो 9 वाजता आलो. जालन्यात निघलो होतो 6:30 वाजता, 6:45 वाजता निघलो होतो. तर इथं पोचलो आपण किती वाजता, 9 वाजता. तर आपली गाडी पार्किंगला लावली आपण मस्त. या पूर्ण गाड्या अलग अलग ठिकाणून आलेल्या आहे. आता कसं आहे माहिती का, सकाळी आपण नाश्ता करून आलो होतो. आता आपल्याला जायचं पाहिजे जेवायला. तर आपला जालन्याचा एक ड्रायव्हर भेटला होता. ते म्हणे थांब मी येतो म्हणे. म्हणलं ठीक आहे ये म्हणलं. तर जाऊन ते कुठंतरी बाहेर गेलं होतं. आपली गाडी इथं पार्किंग लावून दिली आपण मस्त. एका लाईनमध्ये गाड्या पार्किंग लावली कारण की इथं जागा थोडीशी कमी आहे. आणि इथं संध्याकाळचं काहीतरी कार्यक्रम येतं. तर ते कार्यक्रमासाठी त्याचं डेकोरेशन चालू आहे. तर तुम्हाला मी संध्याकाळी दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. ओके मित्रांनो, तर मित्रांनो आपण आलेलो पाकुर्शी आज शिर्डीला. तर शिर्डीच्या मंदिरामध्ये नाही गेलो आणखीन. आता जाणं होतं की नाही होतं काय सांगता येत नाही आहे. तर तुम्हाला मी जर गेलो तर दाखवून देईन, नाही गेलो तर मग काही दाखवता येत नाही. दुसऱ्या ट्रिपला आपण आल्यावर जवळपास शिर्डीच्या साई मंदिरामध्ये. ओके, तर आता आपल्याला जेवायला जायचं आहे. तर सध्या माणसाचं जेवण चालू आहे, पण आपण नंतर जाऊ म्हणलं. कसं आहे, ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया आपण आता. तुम्हाला मी दाखवतो एकदा. ओके, तर मित्रांनो सकाळी 4 वाजता उठले बा मी आज. आता 5 वाजता 5:30 वाजता जालन्याला आलो होतो आणि 6:30 पावणे 7 वाजता तिथून निघलो जालन्यावरून. तर शिर्डीला आपण आलो किती वाजता, 9 साडेनऊ वाजता आलो. तर सकाळी नाश्ता केला होता आणि दुपारी एकदा आता जेवण करून आलो मस्त आबाची बात. आता थोडंसं झोपतो कारण की मला लई झोप यायला लागली. आणि कसं आहे माहिती आहे का, थोडंसं 2-3 घंटे झोपलं म्हणजे फ्रेश होईल का नाही बरं. तर ठीक आहे मित्रांनो, आराम करतो मी आता. भेटू आपण नंतर. ओके, तर बाय, गुड बाय. मित्रांनो डायरेक्ट संध्याकाळी उठलो मस्त एकदम फ्रेश वेअर घालून चाललो का आतमध्ये. चलो आपण आतमध्ये भैया, शादी के वास्ते. क्या जबरदस्त लग रहा है भैया, एकच नंबर.
हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचा राम राम तुम्हाला. तर मित्रांनो, सकाळ झाली, मस्त एकदम फ्रेश झालो, मस्त आंघोळ केली झकासमध्ये. काय माहिती का, इकडे ना थंडी लय राव. आता कसं आहे, आपल्याला गावाकडं कसं आहे, गरम पाणी करून आंघोळ करता येते का नाही, पण इकडं नाही का, असंच भैया थंड पाणी असते. थंड पाण्यामध्ये नाही आंघोळ करू वाटत, पण काय बळजबरीनं एखाद्या वेळेस करावं लागते. काय माहिती का, जर का आंघोळीची सुविधा असली पण पाणी थंड असलं ना, तरी पण आंघोळ करावं लागते भैया. काय माहिती का, त्याच्यामुळं चलो आंघोळ तर करून आलो आपण, मस्त फ्रेश झालो. आता आज लग्न आहे इथं, तर लग्नाचा कार्यक्रम आता किती वाजता होतोय किती वाजता नाही आहे ते हिशोबानं बघावं लागेल. चला मित्रांनो, तर आपण आता थोडंसं हिंडून येऊ. काय माहिती का, पाय मोकळे होते. ओके, चलो बाय बाय. व्हिडिओ निकालता पुलिस. चलो शिर्डी तिथं काल निघाल काल तुम्ही? हो का, असं आहे का? ला 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 ला. भैया चल हे काय रे, साई मंदिर, शिर्डी नगर पालिका उद्यान. हो चला आतमध्ये दर्शन करून. काय बाबा साई शिर्डीवाले. शिर्डीवाले साईबाबा. पप्पा पाण्याचं का तरी व्हिडिओ पहा. पाणी एकच नंबर उद्यान आहे. हो तुमचा नंबर देऊ. या इकडून दर्शनाला जायला रस्ता आहे बघा. जर का आपल्याला दर्शन करायचं असलं ना, इथून आपण जाऊ शकतो. चलो आधी आपल्याला तर दर्शनाला हो, आपण पुढून जायचं, काय जायचं. इथून काही सामान वगैरे घ्यायचं असलं तर असं सामान वगैरे घ्यायचं. साईबाबाचं मंदिर इथं दिसतं पाहिजे. मंदिराच्या पाठीमागून चाललो आपण, कारण की आपल्याला समोर नाही आलो, आपण मागून आलो मागच्या गेटनं. आता आपल्याला जायचं तिकडं समोर मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं. चलो जाएंगे. द्वारकामाई दर्शन रांग, इथून द्वारकामाई दर्शन रांगला आपण जाऊ शकतो. चलो भैया आगे. या इथून द्वारकामाईला आपण दर्शनाला जाऊ शकतो. दक्षिणमुखी हनुमान मंदिर, इथून मुख दर्शन करता येत आपल्याला. समजा ज्यांना अर्जंट जायचं असलं त्यांनी इथून दर्शन करायचं. जय श्री हनुमान की. बजरंगबलीचं दर्शन करून चलो बस समोर
साई मंडप आला. ये देखो साई तीर्थ. एकच नंबर. तर मित्रांनो आपण आलेलो पहा आता कुठशिक शिर्डीमध्ये आणि शिर्डीमध्ये आपण आलेलो पहा कुठशिक साई तीर्थमध्ये आलेलो आहे. आता आपण आहे ना पै चाललं माहिती का इतक्या लांब म्हणजे कारण की आज ना आपल्याला इथं ना व्हिडिओ काढायचा होता म्हणजे काढायचाच होता माहिती का त्याच्यामुळे आपण आहे ना बरंच लांबून पै आलेलो आहे मित्रांनो. काय सांगा तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ओके. इतकं मोठं आहे की येणे का फ्रेममध्ये सुद्धा यांनी माहिती इतकं मोठं आहे बॉस. याला ना लांबून काढ लागून थोडंसं लांबून तर ना ना हे आहे ना इतकं मोठं आहे की आहे ना मोबाईलच्या फ्रेममध्ये सुद्धा यायला नाही माहिती का कमी तक नाही येतं. शाहू ये देखो आ गया भैया ऐसा कैसा करके आ गया. काय भारी वाटतं मित्रांनो एकदम जबरदस्त वाटतं काय सांगू तुम्हाला. आता हे आतमध्ये जायचं असलं तर आतमध्ये तिकीट लागतं बरं का. तुम्हाला जर आतमध्ये जर कधी पण शिर्डीला आले समजा तुम्हाला जर आतमध्ये जायचं असलं तर आतमध्ये तिकीट फाडणं पडतं तुम्हाला तुमचं ओके. तर एकदा कधी पण शिर्डीला आले तर इथं एकदा भेट द्या. गाडी आपण पार्किंगला लावून दिली. आता आपण असंच पै हिंडणार आहे पुऱ्या शिर्डीमध्ये कारण की ना आपल्याला आहे ना मग गाडी घेऊन फिरतो. बोर्ड बघून तुम्हाला तर माहीत झालं असं आपण खुर्शी काढलेलं. ठीक आहे मित्रांनो चलो साथ बघा आमचे असं कट बघा कट आणि तिथून टर्न घ्यायचं. बंद केलं टर्न कोणता टर्न केला बंद. हा हे तर आधी समोर बघा समोर आहे ना यार फुलं महाग देईन ते फुलं. दाबण महाग फुलं येतो. हा ते म्हणजे त्याच्याकडे 500 रुपयाला 600 रुपयाला हार येते.